स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो पर्सेंटेज आपला टॉपिक झाला. ओके. यानंतर ऍव्हरेजेस हा आपला टॉपिक झालाय. राईट. आता आपण रेशो प्रपोर्शन स्टार्ट केलं. स्टुडंट्स हे तिन्ही टॉपिक डेटा इंटरप्रिटेशन साठी महत्वाचे आहेत, की आपल्याला माहिती आहे. मी स्टार्टिंग डे 1 पासून हेच सांगत आहे तुम्हाला. डेटा इंटरप्रिटेशन साठी तिन्ही टॉपिक महत्वाचे आहेत. बरोबर. सो वन्स हे 3 टॉपिकला टाइम आपण प्रॉपरली दिला. ऑलरेडी 2 टॉपिक्स तर झालेत. हा एक तिसरा टॉपिक. यानंतरचे टॉपिक राहतील आपले स्पीड, डिस्टन्स अँड टाइम, टाइम अँड वर्क, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. हा टॉपिक मी आधी घेईल. ठीक आहे. रेशो प्रपोर्शन झाला, मग घेईल मी सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, मग घेईल स्पीड, डिस्टन्स आणि टाइम, मग टाइम अँड वर्क. बाकी मग राहिलेले जे काही टॉपिक्स आहेत ते ऑलमोस्ट आपलं कव्हर होईल. ठीक आहे. सो हार्डली आपलं सिलेबस 5 फेब्रुवारी पर्यंत जो आहे मॅथमॅटिकल रिझनिंगचा कव्हर अप होऊन जाईल. ओके. बाकीचे टॉपिक जसे की नंबर सिरीज आपण ऑलरेडी कव्हर केलंय, अल्फाबेटिकल सिरीज, ब्लड रिलेशन, कोडिंग, डिकोडिंग, हे सर्व टॉपिक्स मॅथमॅटिकल रिझनिंग मध्येच येतात स्टुडंट्स. ठीक आहे. क्लिअर. ओके. सो स्टार्ट करूयात. क्वेश्चन्स तर नाही पाहिजे तरी आपल्याला काही कॉन्सेप्ट पाहिजेत, की रेशो प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण जे आहे. सो ह्याची कॉन्सेप्ट समजून घेऊयात आधी काय आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. समजा एक क्लासरूम आहे. एक क्लासरूम आहे. ठीक आहे. सो या क्लासरूम मध्ये समजा टोटल विद्यार्थी आहेत माझ्याकडे 100. ठीक आहे. 100 टोटल स्टुडंट्स आहेत. टोटल स्टुडंट्स म्हणण्याचा अर्थ काय, यामध्ये गर्ल्स पण आले तुमचे आणि बॉईज पण आले. गर्ल्स पण आले आणि बॉईज पण आले. ठीक आहे. आणि या दोघांची टोटल माझ्याकडे आहे 100. ठीक आहे. आता यात तुम्हाला मी एक आकडा दिला, की समजा माझ्याकडे यामध्ये टोटल 40 मुली आहेत. टोटल 40 मुली आहेत. तुम्ही बॉईजची क्वांटिटी इझिली शोधू शकता. 60 आहेत मॅडम. बरोबर. 60 बरोबर. ओके. सो 40 मुली, 60 इथे काय स्टुडंट, 60 मुलं आहेत. 40 मुली आणि 60 मुलं. आता एक कंपॅरिझन करण्याची, तुलना करण्याची एक प्रोसेस मॅथमॅटिक्स मध्ये अशी आहे, की आपण तुलना कशी करतो या दोघांची. दोघांमधला जर बेसिक फरक शोधायचा असेल तर आपण कसं कंपॅरिझन करतो, की मॅम यामध्ये 60 मुलं आहेत, 40 मुली आहेत. ठीक आहे. म्हणजे यातलं जर तुलना करायची असेल तर मी एक वजा करून करू शकते. कसं, 60 मधनं जेव्हा मी 40 वजा करते, मला 20 मुलं एक्स्ट्रा भेटणार आहेत. सो जे एक्स्ट्रा क्वांटिटी मला भेटायला लागली, ही कशाची आहे, मुलांची आहे, बॉईजची आहे. आणि हे कोणत्या ऑपरेशनच्या द्वारे तुम्ही सांगू शकायला लागलात स्टुडंट्स, मायनस ऑपरेशनच्या द्वारे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही दोघांमध्ये एक तुलना केली. बरोबर. म्हणजे एक ही मेथड झाली. मेथड काय आहे, मेथड ऑफ सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय केलं तुम्ही, वजा केलं स्टुडंट व्हॅल्यू. 60 मधनं जेव्हा तुम्ही 40 ही व्हॅल्यू वजा केली, 60 मुलांमधनं जेव्हा 40 मुली तुम्ही वजा केलं, तुम्हाला एक लक्षात आलं की 20 मुलं जे आहेत एक्स्ट्रा आहेत. ठीक आहे. ओके. 40 मुली आहेत मॅम, 60 मुलं आहेत. ओके. एक तर तुम्ही असं सांगू शकता की 20 एक्स्ट्राची मुलं आहेत, 20 एक्स्ट्रा बॉईज आहेत. किंवा तुम्ही याला असं पण फ्रेम करू शकता या वाक्याला, की मॅम 20 कमी पडायला लागल्यात मुली, 20 मुली कमी आहेत. दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. बरोबर. ठीक आहे. ही एक अशी तुलना झाली. आता दुसरी एक तुलना जी आपण करतो ती आहे गुणोत्तर आणि प्रमाणाच्या द्वारे. रेशो अँड प्रपोर्शनच्या द्वारे सुद्धा तुम्ही कंपॅरिझन करू शकता. कशा पद्धतीने पहा. आता बॉईज किती आहेत स्टुडंट्स आपल्याकडे आणि गर्ल्स किती आहेत पहा. गर्ल्स आहेत 40, बॉईज आहेत 60. सो मी या दोघांचा जर गुणोत्तर काढला इथे 60/40, 0 0 कटला, 4 आणि 3 आलं. बरोबर. काहीतरी चुकतंय का, एक सेकंड. नाही, 2, एक सेकंड, 2/1 येईल ना. 2 3 6, 2 2 4, 3/2 येईल. ठीक आहे. सो हे जे व्हॅल्यू यायला लागली 3/2, आता ह्याच्याद्वारे आपण कसं सांगतो पहा. ह्याचा अर्थ असा निघतो, जेव्हा 3 मुलं आहेत तेव्हा 2 मुली
तुमच्या क्लासरूम मध्ये एंटर करणार आहेत. सिंपल एक लक्षात घ्या, क्लासरूम आहे, क्लासरूम मध्ये जेव्हा 3 मुलं बसतील तेव्हा 2 मुली बसतील. अशा पद्धतीची पण तुम्ही तुलना करू शकता स्टुडंट. समजत आहे माझा म्हणण्याचा पूर्ण ओव्हरऑल समरी समजली का तुम्हाला? आपण मॅथमॅटिक्स मध्ये 2 प्रकारे तुलना करू शकतो. एक सरळ सरळ सबस्ट्रॅक्शनच्या द्वारे फरक शोधून तुलना करू शकतो आणि दुसरी गुणोत्तराच्या द्वारे पण करू शकतो. ज्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं, जेव्हा 3 मुलं क्लासमध्ये एंटर केले, नेक्स्ट 3 मुलं एंटर केले, नेक्स्ट 2 मुली एंटर करतील, परत एकदा नेक्स्ट जेव्हा 3 मुलं एंटर करतील तेव्हा 2 मुली, अशा पद्धतीची सुद्धा तुम्ही तुलना करू शकता. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे स्टुडंट्स? येस. आता रेशो अँड प्रपोर्शन मध्ये अजून एक कॉन्सेप्ट आहे. समजा सेम एक्झाम्पल घेऊयात, क्लासमध्ये बॉईज आहेत समजा यावेळेस 80 आणि गर्ल्स आहेत 60. बॉईज झाले 80 आणि गर्ल्स झाले 60. ओके, समजा मी तुम्हाला रेशो शोधायला सांगितला बॉईज टू गर्ल्सचा, ह्याला काय म्हणतो? बॉईज अपॉन गर्ल्स किंवा बॉईज टू गर्ल्स. बरोबर? यामध्ये किती येईल मग स्टुडंट? 80/60. हे झालं तुमचा 4/3. ओके, गर्ल्स अपॉन बॉईजचा रेशो काढा, 60/80 हे 3/4. जेव्हा परत तेच कॉन्सेप्ट आहे, वेगळं काही नाहीये. B/G घ्या किंवा G/B घ्या, व्हॅल्यू काय येते की 4 मुलं एंटर केल्यावरच 3 मुली एंटर करतील, 3 मुली एंटर केल्यावर 4 मुलं एंटर करतील. समजत आहे? काही फरक पडतोय का स्टुडंट्स? यामध्ये फरक पडत नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता मग तुम्हाला एखादा प्रश्नामध्ये रेशो दिला किंवा मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देत आहे, रेशो देत आहे. समजा बॉईज अपॉन गर्ल्सचा रेशो मी दिला 8/7. बॉईज अपॉन गर्ल्सचा रेशो मी तुम्हाला दिला 8/7. याचा अर्थ काय? 8 मुलं जातील आणि 7 मुली जातील क्लासरूम मध्ये. 8 मुलं गेल्यानंतर 7 मुली जातील किंवा 7 मुली गेल्यानंतर 8 मुलं जातील. बरोबर? पण हे जे बॉईजची एक्झॅक्ट व्हॅल्यू 8 नसती हे लक्षात घ्या, गर्ल्सची एक्झॅक्ट व्हॅल्यू 7 नसती हे पण लक्षात घ्या. ह्याचा अर्थ काय निघतो स्टुडंट? रेशोच्या द्वारे, रेशो जर दिलेला असेल प्रश्नामध्ये आणि आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू शोधायची असेल तर ते शोधायला डिफिकल्टी येणार आहे. आपण नाही शोधू शकत ऍक्च्युअल व्हॅल्यू. ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या खूप साऱ्या पॉसिबिलिटीज असतात. आता ह्याचा अर्थ पण समजून सांगते. ठीक आहे, पण समजा तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली, त्या ऍक्च्युअल व्हॅल्यू वरनं रेशो काढणं खूप सोपं आहे. आधी ह्याचं उदाहरण देते आणि मग नंतर ह्याचं उदाहरण देते. पहिलं उदाहरण समजा सेकंडचं पहा. ऍक्च्युअल व्हॅल्यू दिलेली होती तुम्हाला काय, की बॉईज तुमच्याकडे होते 80 आणि गर्ल्स होते तुमच्याकडे 60. आणि मी तुम्हाला रेशो काढायला सांगला बॉईज अपॉन गर्ल्स किंवा गर्ल्स अपॉन बॉईज. तुम्ही इझिली काढू शकता. ऍक्च्युअल व्हॅल्यू काय? ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे 80 आणि 60. शोधा 80, 60. मला आन्सर नाही पाहिजे, फक्त कॉन्सेप्ट समजा प्लीज. 4/3 आणि इकडे आला 3/4. म्हणजे स्टुडंट ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली होती त्यावरनं तुम्ही रेशो शोधू शकलात का? येस ऑर नो? ऍक्च्युअल व्हॅल्यू वरनं तुम्ही रेशो शोधू शकलात. पण समजा तुम्हाला आता फक्त रेशो दिलाय, रेशो समजा दिलाय बॉईज अपॉन गर्ल्सचा 8/7, तर तुम्ही ऍक्च्युअल व्हॅल्यू शोधू शकता का? माझा प्रश्न हा आहे, ऍक्च्युअल व्हॅल्यू शोधू शकता का? खूप पॉसिबिलिटीज आहेत. काय काय पॉसिबिलिटीज आहेत समजा. ओके, समजा तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू बॉईजचं 80 स्ट्रेंथ असू शकते, गर्ल्सची 70 असू शकते. माझा प्रश्न शुभांगी व्हॅल्यू दिली असेल तरचा नाहीये. माझं फक्त प्रश्न असा आहे की बॉईज अपॉन गर्ल्स म्हणजे तुम्हाला जर रेशो गुणोत्तर दिलं असेल तर त्यावरनं तुम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही शोधू शकत. माझं कन्क्ल्युजन समजून घ्या प्लीज. खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. 80 मुलं असू शकतात, 70 मुली असू शकतात. पॉसिबिलिटी दुसरी अशी आहे की 800 मुलं आहेत, मुली आहेत 700. समजा बॉईजची 8000 स्ट्रेंथ आहे आणि मुलींची 7000 स्ट्रेंथ आहे. प्रत्येक कंडिशन मध्ये तुम्ही तर रेशो शोधून पहा, रेशो तुमचा 8/7च येणार आहे. 8/7च येणार आहे.
अर्थ समजतोय स्टुडंट्स तुम्हाला माझा बोलण्याचा अर्थ काय? इथे काढा, पहिल्या केसमध्ये इथे शोधा 80/70, 8/7च रेशो आला. 800/700 इथे पण 8/7च रेशो आला. 8000/7000 शोधा, इथे पण तुमचा रेशो काय आला? 8/7. म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटी भरपूर आहेत इथे. ठीक आहे, भरपूर आहेत ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या पॉसिबिलिटी. मग ऍक्च्युअल व्हॅल्यू शोधायची असेल तर आपण कसं शोधणार आहात स्टुडंट? एक लक्षात घ्या की जो पण नंबर तुम्ही वरती मल्टिप्लाय करणार आहात तोच नंबर आपल्याला खाली पण मल्टिप्लाय करायचं. एक लक्षात घ्या, रेशो मध्ये हेच एक कॉन्सेप्ट आहे मोठी, की ऍक्च्युअल व्हॅल्यू पर्यंत जायचं असेल तर वरती आणि खालती सेम नंबरने मल्टिप्लाय करायचं, हे मात्र फिक्स आहे. जे पण तुमचा फ्रॅक्शन आहे, जे पण तुमची व्हॅल्यू दिलेली आहे इकडे 8/7, 8/7, 8/7, त्याला आपण सारख्या नंबरने जेव्हा मल्टिप्लाय कराल न्यूमरेटर मध्ये वरच्या साईडला, डिनॉमिनेटर मध्ये खालच्या साईडला, तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू भेटणार आहे. जसं की समजा आपली ऍक्च्युअल व्हॅल्यू असती 80 आणि 70. 80 आणि 70 जर समजा आपली ऍक्च्युअल व्हॅल्यू असती एक्झाम्पल द्यायला लागले, तर इथे वरती 10 मल्टिप्लाय केलं असतं आणि खाली पण 10 आपण मल्टिप्लाय केलं असतं, तर तेव्हा आपल्याला वरती 80 आणि खाली 70 भेटलं असतं. बरोबर का नाही? म्हणजे सारख्या नंबरनी मल्टिप्लाय केलं, वरती पण 10 आणि खालती पण 10. राईट? समजा तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल इथे 800 आणि 700, सेकंड कंडिशन. ते कशी भेटेल स्टुडंट? वरच्या नंबरला 100 करा, खालच्या नंबरला 100 मल्टिप्लाय करा, वरती 800 भेटेल, खाली 700 भेटेल. तेव्हा आपल्याला 800-700 ऍक्च्युअल व्हॅल्यू भेटायला लागली. शेवटची कंडिशन पहा. समजा शेवटच्या कंडिशन काय सांगतेय की 8/7 रेशोला 8000 आणि 7000 करायचं असेल तर वरती तुम्हाला 1000 मल्टिप्लाय करावं लागेल आणि खाली पण 1000 मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हाच आपल्याला मुलांची रेशो 8000 भेटेल आणि मुलींचा क्वांटिटी 7000 भेटेल. ह्याचा अर्थ काय निघतोय स्टुडंट? रेशो टू ऍक्च्युअल व्हॅल्यू जायचं असेल, एक्झॅक्ट व्हॅल्यू, तर आपल्याला सारख्या नंबरनी वरती पण मल्टिप्लाय करावं लागेल आणि खालते पण, म्हणजे न्यूमरेटर मध्ये सुद्धा आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा. इथंपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? हे छोटीशी कॉन्सेप्ट होती, फक्त समजून घ्या, प्रोसेस करा. काय की मॅम, यामध्ये आज आपण शिकलो की रेशो पासून ऍक्च्युअल व्हॅल्यू जाणं थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे, पण जाऊ शकतो. कसं जाऊ शकतो? समजा तुम्हाला एक रेशो दिलाय, वरती आणि खालती सेम नंबरने जर तुम्ही मल्टिप्लाय करू लागलात, एक्स ने मल्टिप्लाय केलात समजा, तर तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू भेटून जाईल, नो डाऊट. बट ऍक्च्युअल व्हॅल्यू टू रेशो जाणं खूप सोपं आहे. एक्झाम्पल तुम्हाला मी इथं दिलं होतं. सगळ्यांना इथंपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत? प्लीज एकदा प्रिंट डाऊन करा. मग मी पुढे तुम्हाला एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आज शिकवणार आहे. एव्हरीवन इन दी कॉमेंट सेक्शन प्लीज. सगळ्यांना समजतंय? गुड. कोणाला डाऊट असेल तर प्लीज एकदा रेकॉर्डिंग पाहून घ्या. स्टील डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, आय एम देअर फॉर यू. कधीही टेक्स्ट करू शकता तुम्ही मला व्हॉट्सअपवरती. हा, प्लीज रिक्वेस्ट करून सांगते, कॉल नका करू, टेक्स्ट करा. हार्डली 24 तासाच्या नंतर रिप्लाय करेल, पण करेल, सगळ्यांना करेल रिप्लाय. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्हाला यामध्ये एक युनिफॉर्म रेशोची कॉन्सेप्ट आहे. युनिफॉर्म. आता युनिफॉर्मचा अर्थ काय स्टुडंट्स? युनिफॉर्मचा अर्थ काय? युनिफॉर्म म्हणजे आपण जे शाळेसाठी कॉलेजसाठी ड्रेस घालतो, दॅट इज नॉट युनिफॉर्म. इथे युनिफॉर्म काय आहे? तुमचा सगळीकडे सारखं, सेम, सगळीकडे एखादी गोष्ट इक्वल अमाऊंट मध्ये असणं, एकसारखं. बरोबर फाल्गुनी, एकसारखं सगळीकडे, दॅट इज युनिफॉर्म. आता युनिफॉर्म रेशो कसा शोधतो आपण पहा. ठीक आहे, एक्झाम्पल पण मी घेईल. ओके ओके. युनिफॉर्म रेशोच्या आधी एक छोटी कॉन्सेप्ट होती, ते प्लीज थोडंसं एक्सप्लेन करून सांगते मी तुम्हाला एक एक्झाम्पलच्या द्वारे. स्क्रीनचा कोणी नका वापर करू प्लीज. नो वन इज गोना यूज द स्क्रीन. ओके. सो पहा, आता एक एक छोटी कॉन्सेप्ट राहिली. प्रपोर्शनचा अर्थ काय? रेशो, गुणोत्तर आणि प्रमाण आपण पाहिलं. रेशो अँड प्रपोर्शन. सो गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये रेशो अँड प्रपोर्शन ज्याला आपण बोलतो, प्रपोर्शनचा अर्थ काय? समजा तुम्हाला दोन वेगवेगळे रेशो दिलेले असतील, समजा A/B. A/B ची व्हॅल्यू आहे यामध्ये समजा 8 आणि
12. ओके. आणि दुसरा एक रेशो आहे समजा C/D, त्याची व्हॅल्यू आहे 2/3. 2/3. ठीक आहे. सो स्टुडंट्स, जेव्हा दोन वेगवेगळे रेशो तुमचे सारखे असतात, त्या रेशोला आपण काय बोलतो? त्या रेशो प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण बोलतो. सगळ्यांना समजत आहे मी काय बोलतेय? दोन वेगवेगळे रेशो जेव्हा त्यांची व्हॅल्यू सारखी येते, दे आर हॅव्हिंग द सेम व्हॅल्यू, तशा रेशोजला आपण काय बोलतो? दे आर सेड टू बी इन प्रपोर्शन. एक्झाम्पल इथे तुम्हाला मी दिलं. C/D ची व्हॅल्यू काय? 2/3. 2/3. बरोबर, असंच रीड करतात ह्याला. इथे पहा, A/B ची व्हॅल्यू काय स्टुडंट? 8/12. 8/12 ला मी कसं लिहू शकते? 4 2 जा 8, 4 3 जा 12. म्हणजे A/B ची पण व्हॅल्यू किती आली स्टुडंट? 2/3. C/D ची पण व्हॅल्यू किती आली स्टुडंट? 2/3. इथे पण 2/3 आहे, इथे पण 2/3 आहे. दोन वेगवेगळे रेशो आहेत, A/B आणि C/D. मग अशा रेशोंना आपण काय बोलू शकतो स्टुडंट? हे रेशो प्रपोर्शन मध्ये आहेत असं बोलू शकतो. सगळ्यांना क्लिअर आहे? हे कॉन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झाली? प्रपोर्शनचा अर्थ काय असतो स्टुडंट? प्रपोर्शनचा अर्थ काय असतो? प्रपोर्शन म्हणजे जेव्हा तुम्हाला दोन वेगवेगळे इथे रेशो दिलेले असतात, ते रेशो जेव्हा सारखे असतात, सोप्या लँग्वेज मध्ये आपण त्याला प्रपोर्शन बोलतो. एक्झाम्पल पहा, इथे एक एक्झाम्पल पण दिले मी तुम्हाला. ओके, एक सेकंड. ठीक आहे, ट्राय करा हा वाला एक्झाम्पल. तर या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय? दोन रेशो आहेत तुमच्याकडे. एक रेशो समजा A/B, त्याची व्हॅल्यू दिली K/5. आणि दुसरा एक रेशो समजा त्याचं आपण C/D असं पकडूयात, त्याची व्हॅल्यू दिली 10/25. आपल्याला K ची व्हॅल्यू शोधायला सांगितली. पण यामध्ये काय दिले स्टुडंट्स? दोन्हीही रेशो प्रपोर्शन मध्ये आहे असं सांगितलंय. प्रपोर्शन मध्ये आहेत म्हणजे त्याचा अर्थ काय निघतो स्टुडंट? दोन वेगवेगळे रेशो तुमचे सारखे आहेत, म्हणजे A/B ची व्हॅल्यू C/D च्या बरोबर आहे. A/B ची व्हॅल्यू C/D च्या बरोबर आहे. राईट? इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? प्रश्न कोणाला नाही समजला असं कोणी? एनीवन ज्यांना क्वेश्चन नाही समजला? प्रश्नात तुम्हाला काय दिलंय? दोन वेगवेगळे रेशो, K/5 नावाचा एक रेशो आहे, दुसरा 10/25 किंवा 10/25, 10/25. राईट? सो हे दोन वेगवेगळे रेशो आहेत, हे प्रपोर्शन मध्ये आहेत बोलते, प्रमाणात आहेत. सो आपण प्रमाणात आहेत किंवा प्रपोर्शन मध्ये आहे त्याचा अर्थ काय निघतो? की दोन वेगवेगळे रेशो सारखे आहेत. राईट? तुम्ही असं पण करू शकता स्टुडंट. 5 2 जा 10, 5 5 जा 25. C/D ची व्हॅल्यू काय आली? 2/5. जर C/D ची व्हॅल्यू 2/5 आली स्टुडंट्स, तर A/B ची पण व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 2/5 यायला पाहिजे. ओके. A/B ची व्हॅल्यू प्रश्नात काय दिली स्टुडंट? K/5 दिली. A/B ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 2/5 यायला पाहिजे. मिसिंग काय आहे? K ची व्हॅल्यू. मग K ची व्हॅल्यू काय स्टुडंट? 2 येईल. कोणाला काही डाऊट आहे? क्वेश्चन नाही समजला असं कोणी? एनीवन ज्यांना हा क्वेश्चन नाही समजलाय? खूप बेसिक क्वेश्चन्स मी तुम्हाला शिकवत आहे इथे. ठीक आहे, क्वेश्चन्स एक्झाम मध्ये नाहीयेत, फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी प्रश्न आहे. कोणाला डाऊट? एनीवन? क्लिअर? क्रिस्टल क्लिअर? जेव्हा दोन रेशो सारखे असतात ते प्रपोर्शन मध्ये असतात. एक रेशोची व्हॅल्यू तुम्हाला 2/5 भेटली, मग दुसऱ्या रेशोची पण व्हॅल्यू 2/5 असायला पाहिजे. त्यातली एक व्हॅल्यू मिसिंग आहे, K ची, म्हणजे 2. तिथे आन्सर तुमचं 2 येणार आहे. ठीक आहे. आता एक नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट ऑफ युनिफॉर्म रेशो. युनिफॉर्म रेशोची कॉन्सेप्ट आज आपण शिकून घेऊयात. इंटरेस्टिंग आहे. समजा तुम्हाला दोन वेगवेगळे रेशोची व्हॅल्यू दिली, A/B. ह्याची व्हॅल्यू आहे 2:3. ठीक आहे. दुसरी एक व्हॅल्यू आहे समजा B/C. ह्याची व्हॅल्यू मी तुम्हाला इथे दिली 4:2. 4:2 नाही घ्यायला पाहिजे, वेगळं घेऊयात काहीतरी. आपण घेऊयात 2:5. 2:5.
ओके, हे दोन वेगवेगळे रेशो दिलेत स्टुडंट्स तुम्हाला मी. ए बाय बी ची व्हॅल्यू काय आहे? 2/3. बी बाय सी ची व्हॅल्यू काय स्टुडंट? 2/5. बरोबर. बट तुम्ही जर इथे पाहिलात बी 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 ची व्हॅल्यू काय स्टुडंट? इथे 3 हिस्से आहेत. बी चे किती हिस्से आहेत? 3 हिस्से. मी ह्याला ऑलवेज लक्षात घ्या, मी जेव्हा पण शिकवते मी ह्याला 3 नाही बोलत, मी ह्याला 3 हिस्से किंवा 3 पार्ट्स बोलते. काय बोलते? 3 हिस्से किंवा 3 पार्ट्स बोलते, कारण ही ऍक्च्युअल व्हॅल्यू नसते, आत्ताच आपण शिकलोत. बरोबर. सिमिलरली बी ची इथे व्हॅल्यू काय स्टुडंट? 2 हिस्से. मला सांगा, एकच संख्या आहे बी, एका ठिकाणी त्याची व्हॅल्यू आहे 3 पार्ट्स आणि एका ठिकाणी त्याची व्हॅल्यू आहे 2 पार्ट्स. हे पॉसिबल आहे का? हे पॉसिबल आहे का? एकच संख्या आहे, त्याच्यात 2-2 आयडेंटिटी असू शकतात का? एकच व्हॅल्यू असेल, एक तर 3 हिस्से असतील किंवा 2 हिस्से, 3 पार्ट्स किंवा 2 पार्ट्स, 3 पार्ट्स किंवा 2 पार्ट्स. मग इथे काहीतरी झोळ दिसतोय का नाही तुम्हाला? सो हे आहे तुमचा असा रेशो जो की युनिफॉर्म नाहीये, आणि ह्याला युनिफॉर्म तुम्हाला करायचं आहे. युनिफॉर्म म्हणजे काय स्टुडंट? सारखं करायचं आहे. हे सारखं दिसतंय का तुम्हाला? नाही. बीचा इथे व्हॅल्यू काय? 3 हिस्से, इथे काय? 2 हिस्से. हे युनिफॉर्म नाहीये. युनिफॉर्म करण्यासाठी आपल्याला एक आता स्टेप फॉलो करायचे, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते कसं आपण स्टेप फॉलो करतो. पहिली महत्वाची गोष्ट, यामध्ये तुम्हाला ए बाय बी ची व्हॅल्यू दिली, बी बाय सी ची व्हॅल्यू दिली, शोधायला सांगतात तुम्हाला ए इज टू बी इज टू सी ची व्हॅल्यू. स्टुडंट फास्ट तर नाही होत ना? एकदा प्लीज पिन डाऊन करून सांगा, फास्ट तर नाही होत आहे? अजून स्लो घेऊ का? ठीक आहे ना? ओके. इथे एवढंच लक्षात घ्या की बीच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत. इथे 3 पार्ट्स आहे, इथे 2 पार्ट आहे, आपल्याला सारखं करावं लागेल. आणि विचारलंय का स्टुडंट? ए, बी आणि सी, ए इज टू बी इज टू सी ची व्हॅल्यू शोधायला सांगितली. आता आपण करणार काय आहोत? करायचं काय आहे? आपल्याला 2 लाईन क्रिएट करायचे. 2 रेशो दिलेत, म्हणजे 2 रेशोसाठी वेगवेगळ्या 2 लाईन. जसं की पहा, ए बाय बी ची व्हॅल्यू काय? 2:3. तर आपण काय करूयात? ए बाय बी च्या एक्झॅक्ट खाली मी याची व्हॅल्यू लिहिते, 2:3. राईट. यानंतर बी बाय सी ची व्हॅल्यू किती दिली स्टुडंट्स? 2:5 दिली. 2:5 बी बाय सी ची व्हॅल्यू दिली, ती मी बी आणि सी च्या एक्झॅक्ट खाली लिहिल, 2:5. मी काय केलं सगळ्यांना समजलं का? जे पण तुमच्याकडे रेशो दिलेल्या होत्या त्या व्हॅल्यू मी 2 वेगवेगळ्या लाईन मध्ये लिहिली. लाईन क्रमांक 1 मध्ये मी ए बाय बी ची व्हॅल्यू लिहिली आणि लाईन क्रमांक 2 मध्ये मी बी बाय सी ची व्हॅल्यू लिहिली. बट यामध्ये काय झालं स्टुडंट्स? यामध्ये काय झालं? एक वॅकंट जागा क्रिएट झाली, म्हणजे एक एम्प्टी जागा क्रिएट झाली. एम्प्टी जागा क्रिएट झाली. सी च्या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा दिसतीये, इथे ए च्या ठिकाणी रिकामी जागा दिसतीये. येस ऑर नो? येस ऑर नो एव्हरीवन? येस ऑर नो? सगळ्यांना समजतंय? मग इथे सी च्या बाजूची एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला कॉपी करायची स्टुडंट्स. आता काय करायची? जिथे जिथे तुम्हाला रिकामी जागा दिसतीये त्याच्या शेजारची व्हॅल्यू तुम्हाला कॉपी करायची. जसं की आता सी च्या ठिकाणी रिकामी जागा आहे, सी जो आहे इथे, सी चा शेजारी कोण आहे? बी आहे. सी चा शेजारी कोण आहे? बी आहे. सो बी ची व्हॅल्यू काय आहे? 3. तर इथे पण मी 3 लिहिन. दिस इज नेबर कॉन्सेप्ट. ओके. यानंतर एच्या बाजूला, एला तर इथे रिकामी जागा आहे, बरोबर? एच्या ठिकाणी रिकामी जागा आहे, पण एच्या बाजूला कोण आहे स्टुडंट? बी आहे, आणि बी ची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. इथे पण मी 2 कॉपी करणार. ह्याला काय बोलतो आपण? नेबर कॉन्सेप्ट. नेबर कॉन्सेप्टचा अर्थ काय? नेबर म्हणजे तुमचे शेजारी. जो नेबर करतोय ते तुम्हाला कॉपी करायचंय. नेबर कडे 2 आहे, 2 घ्यायचे. नेबर कडे 5 आहे, 5 घ्यायचे. नेबर कडे 6 आहे, 6 घ्यायचं. व्हॉट एव्हर नेबर कडे व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू कॉपी करायची. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? प्लीज एकदा पिन डाऊन करून विचारा फास्ट. इथपर्यंत कोणाला डाऊट? असं कोणाला ज्यांना नाही समजलं? आता काय करायचं स्टुडंट्स तुम्हाला? थर्ड स्टेप यामध्ये
उभ्या फॉर्म मध्ये गुणाकार करायचा आहे, उभ्या फॉर्म मध्ये. वर्टिकल फॉर्म मध्ये मल्टिप्लिकेशन करायचंय. उभा, उभा मीन्स वर्टिकल. पहा, 3 गुणिले 5, 3 गुणिले 2 आणि 2 गुणिले 2. समजत आहे? उभ्या फॉर्म मध्ये मल्टिप्लिकेशन. 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 2 6 आणि 5 गुणिले 3 15. म्हणजे स्टुडंट्स तुम्हाला फायनल रेशो काय भेटला? 4:6:15. 4:6:15. इज एव्हरीवन क्लिअर? युनिफॉर्म रेशो काय? मी अजून एक एक्झाम्पल घेते. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? असं एकही जण ज्याला नाही समजलं मॅम ही एक स्टेप नाही समजली, परत एकदा रिपीट करा. त्यांनी प्लीज आता लक्ष द्या. ज्या स्टुडंट ज्यांना कोणाला नाही समजलं त्यांनी प्लीज लक्षात घ्या. युनिफॉर्म रेशोचे कॉन्सेप्ट अप्लाय होऊ शकते क्वेश्चन्स मध्ये किंवा डिरेक्ट प्रश्न पण येऊ शकतो दीपाली, म्हणून इट्स इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट तर आहे. युनिफॉर्म रेशो शोधा असं कोणीच नाही म्हणत. युनिफॉर्म रेशो एक कॉन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ओके, युनिफॉर्म रेशो शोधा असं कोणी नाही म्हणणार आहे तुम्हाला. तुम्हाला काय करतील, त्यांनी रेशो देतील. जसं की समजा मी इथे एक रेशो दिला A/B. A/B ची व्हॅल्यू दिली समजा तुम्हाला मी 3:4. यावेळेस C/D ची व्हॅल्यू दिली समजा, नॉट C/D डिरेक्ट, B/C घेऊ द्या आधी. B/C ची व्हॅल्यू समजा मी इथे तुम्हाला दिली 2:2 किंवा 5:2 घेऊयात आपण. ठीक आहे, 5:3 समजा. आणि C/D यावेळेस तीन रेशो देत आहे. 3 रेशो देते मी यावेळेस. ठीक आहे, समजा मी C/D ची व्हॅल्यू यावेळेस घेत आहे 5:2. ठीक आहे, आता B ची व्हॅल्यू C ची व्हॅल्यू रिपीट व्हायला लागली. इथे पण B आहे, इथे पण B आहे. B किती आहे? 4 हिस्से. इथे B चे किती आहेत? 5 हिस्से. इथे C 2 वेळेस रिपीट होतो, इथे पण C रिपीट होतो, इथे पण C रिपीट होतोय. इथे C ची व्हॅल्यू काय? 3 हिस्से. इथे C ची व्हॅल्यू काय स्टुडंट? 5 हिस्से. आणि तुम्हाला असं विचारतील त्यांनी A:2, B:2, C:2, D ची व्हॅल्यू शोधा असं विचारतील इन्स्टेड ऑफ युनिफॉर्म रेशो. आता तुम्हाला हे शोधण्यासाठी कॉन्सेप्ट वापरायची युनिफॉर्म रेशोची. राईट, पहा, A:2, C:2, D हे शोधायचं. राईट, मग आपण काय करू? तिथे रेशो किती दिले त्यावेळेस? 3 रेशो दिलेत, बरोबर. मग मी 3 लाईन्स घेईल, 3 वेगवेगळ्या लाईन्स घेईल. पहिली लाईन, दुसरी लाईन आणि ही तिसरी लाईन. पहिल्या लाईन मध्ये काय करेल? पहिला रेशो लिहिल इथे. ठीक आहे, पहिला रेशो काय? A/B चा. तर A/B च्या एक्झॅक्ट खाली मी व्हॅल्यू लिहिल 3:4. ठीक आहे, नेक्स्ट रेशो काय? B/C चा रेशो आहे. किती आहे? 5:3. एक्झॅक्ट मी B/C च्या खाली लिहिली, बरोबर. नंतर रेशो काय? C/D. तिसऱ्या लाईन मध्ये मी काय लिहिल? C:D ची व्हॅल्यू 5:2. एक्झॅक्ट C आणि D च्या खाली. आता या चक्करमध्ये काय होतं स्टुडंट्स? या चक्करमध्ये काय होतं की तुम्हाला इथे एम्प्टी जागा क्रिएट व्हायला लागले, रिकाम्या जागा. जसं की इथे C च्या ठिकाणी रिकामी जागा आहे, D च्या पण ठिकाणी रिकामी जागा आहे, इथे परत D च्या ठिकाणी रिकामी जागा आहे, इथे A च्या ठिकाणी रिकामी जागा, B आणि A इथे दोन्ही ठिकाणी रिकामी जागा आहे. सिंपल यामध्ये काय करणार? शेजारच्या व्हॅल्यू कॉपी करायच्या. जसं की C कडे व्हॅल्यू नाहीये, B ची व्हॅल्यू कॉपी करा 4. ओके, परत D कडे व्हॅल्यू नाहीये, C ची कॉपी करा 4. ओके, आता इथे पहा, D कडे व्हॅल्यू नाहीये, C ची कॉपी करा 3. इथे A कडे व्हॅल्यू नाहीये, तर B कडनं कॉपी करा 5. राईट, इथे B कडे व्हॅल्यू नाहीये, C कडून कॉपी करा 5. परत इथे A कडे नाहीये, परत B कडनं कॉपी करा 5. डन. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट? इथेपर्यंत कोणाला काही डाऊट? एकदा पिन डाऊन करा फास्ट. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट? नो. थोडंसं आज बेसिक्स घ्यायला लागले,
म्हणून बोर नका हो, समजून घ्या. कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, कारण ही कॉन्सेप्ट तुम्हाला प्रश्नामध्ये पण अप्लाय करायची आहे. ठीक आहे, प्रश्न आला डिरेक्टली ही कॉन्सेप्ट पण अप्लाय करावी लागते. ठीक आहे, पहा आता काय करणार स्टुडंट, उभ्या फॉर्म मध्ये गुणाकार करणार आहात. म्हणजे काय, 3 गुणिले 5 गुणिले 5, 4 गुणिले 5 गुणिले 5, 4 गुणिले 3 गुणिले 5, 4 into 3 into 2. समजलं सगळ्यांना? पहा, 5 5 जा 25, 25 3 जा 75, 75 75. 5 5 जा 25, 25 4 जा 100, 5 4 जा 20. ओके, 20 into 3, 60. बरोबर. आणि लास्ट 4 3 जा 12, 12 2 जा 24. क्लिअर एव्हरीवन? इज एव्हरीवन क्लिअर? फायनल आन्सर आपलं काय आलं, 75:100:60:24. क्लिअर एव्हरीवन? आता प्रश्न असा उठतो की मॅम, आता हे कॉन्सेप्ट तर आपण शिकलो, ठीक आहे, प्रश्न कशा पद्धतीच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. इथून सुरू होईल आपले एक्झाम पॅटर्नचे प्रश्नासोबत डील करणं. जसं की आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळे व्यक्ती दिले जातील. जसं की समजा ए नावाचा एक व्यक्ती आहे, बी नावाचा एक व्यक्ती आहे आणि सी नावाचा एक व्यक्ती आहे. एक धनराशी आहे, समजा एक रक्कम आहे, एक धनराशीची अमाऊंट आहे, आपल्याला नाही माहिती एक्झॅक्ट किती अमाऊंट, किंवा अमाऊंट कधी कधी दिली पण जाते प्रश्नामध्ये. बट ती एक्झॅक्ट अमाऊंट किंवा ती अननोन धनराशी जी आहे, त्या 3 व्यक्तींमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केली म्हणजे काय, वाटली. समजा ही काही धनराशी आहे, ठीक आहे, ही धनराशी आपण 3 व्यक्तींमध्ये वाटली. ए नावाच्या व्यक्तीकडे थोडं दिली काही अमाऊंट, बी नावाच्या एक व्यक्तीकडे काय दिली, सी नावाच्या व्यक्तीकडे थोडी काही अमाऊंट दिली. ठीक आहे, तर त्याचा तुम्हाला जो काही डिस्ट्रीब्युटेड आहे, त्याचे उत्तर उत्तर काय होतं तेच तर सांगितलं. उत्तर 75:100 काय होतं अजून, 60:24 हे होतं ना उत्तर. सांगितलं मी उत्तर ऑलरेडी. मिडल टर्म मिसिंग नसते कधी, लक्षात घ्या. तशी कंडिशन येतच नाही. मिडल टर्म मिसिंग कसंच पॉसिबलच नाहीये. मिडल टर्म मिसिंग होऊच नाही शकत ऋषी. का नाही होऊ शकत? जेव्हा तुम्हाला 3 वेगवेगळे रेशो दिले जातात, तिन्ही व्हॅल्यूज किंवा 2 रेशोची व्हॅल्यूज जे काही आहे, 2:1 समजा 1 असेल, जे काही व्हॅल्यू एकमेकाला लागूनच असणार आहेत ना. तर असं होऊ नाही शकत की एक व्हॅल्यू इकडे एक व्हॅल्यू इकडे आणि मध्ये 2 वॅकंट जागा, असं कधीच नाही होऊ शकत. समजलं? सो ही जी धनराशी होती स्टुडंट, सध्या प्लीज ज्याच्याकडे शिकवते त्याच्याकडे प्लीज थोडं फोकस करा. ओके, जे काही एक्सेप्शनल केसेस सगळ्या गोष्टी मी सांगते तुम्हाला, सगळ्या गोष्टी क्लिअर कर, सगळ्या गोष्टी. विनोद, एवढंच ते खूप झालं. ते युनिफॉर्म रेशोची कॉन्सेप्ट तेवढीच बस होती, त्याला अजून जास्त एक्झाम्पल्सला खेचत नाही जायचं आपल्याला. जे इम्पॉर्टंट आहे त्याच्याकडे प्लीज थोडंसं लक्ष द्या. ट्रस्ट ऑन दी प्रोसेस. डे 1 पासून हेच बोलायला लागले मी, ठीक आहे. ही धनराशी आपण 3 वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वाटली, ए बी आणि सी नावाच्या. काही हिस्सा ह्याला गेला, ह्याला थोडा हिस्सा, ह्याला थोडा हिस्सा गेला. तर जो जो काही त्यांना हिस्सा गेलेला आहे, तो हिस्सा तुम्हाला रेशो मध्ये दिलेला असतो. समजा 2:3:4. म्हणजे स्टुडंट्स, याचा अर्थ काय होतो की जे काही धनराशी तुम्ही या 3 व्यक्तींमध्ये वाटलात, त्याचं गुणोत्तर काय, 2:3:4 हे त्यांचं गुणोत्तर आहे. बरोबर. जी काय मी धनराशी इथे वाटली 3 व्यक्तींमध्ये, त्याचं गुणोत्तर काय होतं, 2:3:4. तर ह्याचा अर्थ काय हे समजून घ्या. जी तुम्ही राशी वाटली, जे पण तुम्ही रक्कम या 3 लोकांमध्ये दिली, त्याचे 2 हिस्से किंवा 2 पार्ट्स व्यक्ती क्रमांक ए ला गेलं. या धनराशीचे 3 पार्ट्स, 3 हिस्से, ती 3 पार्ट्स, 3 हिस्से कोणाला गेले, बी या व्यक्तीला गेले. या धनराशीचे 4 हिस्से थर्ड पर्सनला गेले. 4 पार्ट्स
सुरुवातीपासून जे मी सांगत होते तुम्हाला, रेशोचा अर्थ काय स्टुडंट? रेशोचा अर्थ काय? 2:3:4 दिलं म्हणजे काय आहे? 2 पार्ट्स, 3 पार्ट्स, 4 पार्ट्स. वी डोंट नो द ऍक्च्युअल व्हॅल्यू. आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू नाही माहिती. आपल्याला काय माहिती? हिश्श्यांमध्ये माहितीये मॅम. हे 2 हिस्से, हे 3 हिस्से आणि हे 4 हिस्से. याचा अर्थ काय? तिन्ही नंबरला आपण सेम संख्यांनी मल्टिप्लाय करा, गुणाकार करा. 2x, 3x, 4x. याचा अर्थ काय असू शकतो? की पहिल्या व्यक्तीकडे 200 रुपये आहेत, दुसऱ्या व्यक्तीकडे 300 रुपये असू शकतात, तिसऱ्या व्यक्तीकडे 400 रुपये. ह्याचा अर्थ असा पण निघू शकतो, पहिल्या व्यक्तीकडे 2 लाख रुपये आहेत, दुसऱ्या व्यक्तीकडे 3 लाख रुपये आहेत, चौथ्या व्यक्तीकडे 4 लाख रुपये आहेत. असा पण अर्थ निघू शकतो मॅम, की पहिल्या व्यक्तीकडे 20,000 रुपये आहेत किंवा 2,000 आहेत समजा, दुसऱ्याकडे 3,000 आहेत आणि तिसऱ्याकडे 4,000 आहेत. धनराशी काहीही असू शकते, पण आपल्याला काय माहिती? आपल्याला रेशो माहितीये. आणि रेशोचा अर्थ काय? 2 पार्ट्स, 3 पार्ट्स, 4 पार्ट्स. आणि याच कॉन्सेप्टवर बेस्ड भरपूर भन्नाट प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतात. म्हणजे कॉन्सेप्टवर बेस्ड बोलतीये, ठीक आहे. खूप क्वेश्चन्स नाही येत रेशो प्रपोर्शनवर, हे लक्षात घ्या. खूप क्वेश्चन काय, एक आला तर एखादा येतो, त्याच्यावर येऊच नाही शकत. सगळ्यांना क्लिअर? अरुण, तुम्ही काय करताय या सगळ्या चक्करमध्ये ना? उत्तर तुम्ही रेकॉर्डेड सेशन मध्ये पण पाहू शकता ना. बट तुम्ही जे आता शिकवले चालले ते मिस करते, इन्क्लुडिंग अरुण. फक्त अरुणला नाही बोलते मी, बाकी स्टुडंट्सला पण सांगते की एखादी गोष्ट काही मिस झाली असेल किंवा काही माझ्याकडनं चुकत असेल, तुमच्याकडनं काही होत असेल मिस, तर ते तुम्ही रेकॉर्डेड मध्ये पहा. जे कॉन्सेप्ट शिकवते त्याच्याकडे सध्याला फोकस करा. क्लिअर एव्हरीवन? ही कॉन्सेप्ट समजली का? आता याच कॉन्सेप्टवर बेस्ड प्रश्न आहेत, एक एक सांगते मी तुम्हाला. पहा आता हा प्रश्न. सम ऑफ मनी इज डिस्ट्रीब्युटेड अमॉंग ABC. जर पैशाची जी काही अमाऊंट आहे आपल्याकडे, आपण 3 व्यक्तींमध्ये डिस्ट्रीब्यूट करायला लागलो आणि त्या 3 व्यक्तींमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला जो काही तुमचा रेशो आलेला आहे तो 9, 6, 11 आला. म्हणजे याचा अर्थ काय निघतो स्टुडंट? पहिल्या व्यक्तीकडे 9 हिस्से गेले, दुसऱ्याकडे 6 आणि तिसऱ्याकडे 11. ठीक आहे. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली, या सगळ्यांची बेरीज केली तर काय बेरीज निघणार आहे? ती तुमची स्टार्टिंगची धनराशी. पहा, ह्याचा अर्थ काय निघतो स्टुडंट? की एका A, B आणि C या 3 व्यक्तींमध्ये काही आपण अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केली. एकाकडे 9 हिस्से केले, दुसऱ्याकडे 6 आणि तिसऱ्याकडे 11. म्हणजे पहिला हिस्सा 9x चा आहे, दुसरा 6 चा आहे, तिसरा 11x चा आहे. या सगळ्यांची बेरीज जर तुम्ही घेतलात, तुम्हाला किती हिस्से भेटतात स्टुडंट? 17 + 9. बरोबर? समजतंय का मी काय सांगते? म्हणजे टोटल तुमच्याकडे किती? 26 हिस्से यायला लागले. सो जे काही 26 हिस्से आहेत तुमचे, हे तुमची टोटल रक्कम दाखवणार आहे. हे एकदम डेप्थ मध्ये आपण शिकूयात, पण आजच्या लेक्चर पुरतं एवढं. क्लिअर एव्हरीवन? काही डाऊट असेल प्लीज एकदा रेकॉर्डिंग बघून घ्या. कंटिन्यू करत हार्डली आपण 3 ते 4 दिवसांमध्ये हा टॉपिक फिनिश आउट करून टाकणार आहोत. ओके, त्यानंतर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचा टॉपिक स्टार्ट करूया. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग एव्हरीवन. दोन्ही लेक्चर्सचे रेकॉर्डिंग मी लगेच शेअर करून टाकते.